भोंदू बाबा अशोक खरात आणि ईडी ची एंट्री. येस, भोंदू बाबा अशोक खरात आणि तब्बल 132 बँक खाती. आता ईडी कुणाकुणाचा कोथळा काढणार. नाशिकच्या भोंदू बाबाचा कोट्यावधींचा झोल, 132 बँक खात्यामागचं त्या तारखेचं रहस्य काय? प्रश्न खूप आहेत. नमस्कार, आज आपण अशा एका तीनपाट महत्वाची स्टोरी ऐकणार आहोत, ज्यानं अध्यात्माच्या नावाखाली असा काही बाजार मांडलाय की बडे बडे स्कॅमस्टर पण लाजतील. विषय आहे नाशिक आणि शिर्डी परिसरातल्या एका भोंदू बाबाचा. नाव आहे अशोक खरात. सुरुवातीला या बाबावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप झाले. पोलिसांनी कॉलर पकडली आणि तपासाला सुरुवात केली. पण जेव्हा या बाबाची आर्थिक कुंडली उघडली ना, तेव्हा पोलिसांचे पण डोळे पांढरे झालेत. कारण आता या प्रकरणात भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या ईडीची म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. मंडळी, झालंय काय? चला सविस्तर बघूया. आता लक्ष देऊ नये का, या बाबाकडे एक दोन नाही तर तब्बल 132 बँक खाती सापडली आहेत. हो, 132. तुम्ही आम्ही एक सॅलरी अकाउंट सांभाळताना वैतागतो. इथे या बाबानं समता पतसंस्थे 100 खाती आणि जगदंबा पतसंस्थेत 32 खाती उघडून ठेवली होती. आता तुम्ही म्हणाल, एका माणसाला एवढी खाती कशाला? तर इथंच तर खरा झोल आहे. जगदंबा पतसंस्थेचा मॅनेजर आहे अविनाश कांडेकर. या पठ्ठ्यानं पोलिसांसमोर कबुली दिली आहे की हा अशोक खरात इतरांचे डॉक्युमेंट्स वापरायचा आणि स्वतः ती 32 खाती ऑपरेट करायचा. म्हणजे अकाउंट भलत्याच, नॉमिनी हा बाबा आणि त्यातले कोट्यवधी रुपये पण बाबांचे. समता पतसंस्थेतल्या 100 खात्यांमध्ये पण असंच मोठं गौड बंगाल असण्याची शक्यता आहे. आता कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार म्हटलं की ईडी कशी गप्प बसेल? याच पैशांच्या वादावरून म्हणजे वासावरून म्हणता येईल, आता ईडीचा ससेमिरा खरातच्या मागे लागणार आहे. जवळपास फिक्स झालेलं आहे सगळं. पण भिडू, या सगळ्यात एक भारी सस्पेन्स आहे जो पोलिसांनाही चक्रावून टाकतोय. पोलिसांच्या तपासात असं समोर आलंय की या बाबांना अनेक पतसंस्थांमध्ये जी खाती उघडली आहे ती एका विशिष्ट तारखेलाच उघडली आहेत. आता ही तारीख कोणती? त्या तारखेला असं काय विशेष होतं? मुहूर्त होता की त्या तारखेमागे पैशांचं आणि कोणत्या मोठ्या हस्तीचं कनेक्शन आहे? हे सगळं रहस्य आता पोलीस आणि तपास यंत्रणा शोधतात. थोडक्यात सांगायचं तर ज्या ज्या भक्तांनी, पांढरपेशा लोकांनी किंवा व्यापाऱ्यांनी या बाबासोबत आर्थिक व्यवहार केलेत त्यांची आता चांगलीच तंतरली आहे. अनेकांचे पितळ उघडे पडणार आहे. कारण ईडी एकदा का मागल लागली की कोणाला सोडत नाही. या बाबाच्या आशीर्वादानं कुणाकुणाची घरं भरली आहेत आणि आता या कोट्यवधींच्या व्यवहारात कुणाकुणाच्या गळ्याला फास लागणार आहे हे लवकरच कळेल. तर अध्यात्माच्या बुरख्याखाली चाललेला हा पैशांचा खेळ तुम्हाला कसा वाटला? या विशिष्ट तारखेमध्ये काय रहस्य असू शकतं असं तुम्हाला वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कडक आणि खऱ्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच एम न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.